नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. केज नगरपंचायतीमधील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत तब्बल 3,24,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला होता आणि याच घोटाळ्याची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाई मोहन गुंडे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून केली होती. याच आंदोलनानंतर आता पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या सेवानिवृत्त मुख्य अधिकाऱ्यासह इतर 5 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी केवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक होतं. मात्र सन 2021 आणि 22 या कालावधीत तत्कालीन मुख्य अधिकारी मिलिंद सावंत यांनी पदाचा दुरुपयोग करत लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा कोट्यावधींचा निधी नियमबाह्य पद्धतीने लाभार्थ्यांऐवजी इतर खात्यांवर वर्ग केला होता आणि याच प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली होती. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली होती. याच समितीच्या अहवालानंतर सेवानिवृत्त मुख्य अधिकाऱ्यासह इतर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर केज नगरपंचायतीमध्ये रस्त्याच्या कामात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचा लढा सुरूच राहणार असल्याचं भाई मोहन गुंडे यांनी सांगितलंय.